मकर संक्रांतीनंतर प्रत्येक महिलेला वेध लागतात आता घरी हळदी कुंकू करायचे आणि त्यावेळेला ती प्रत्येक सुवासिनीला निमंत्रण देत असते आणि म्हणून सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र सरकारनं 17 मे 2022 रोजी परिपत्रक काढून महाराष्ट्रातील विधवा प्रथा पूर्णपणे बंद केलेली आहे। त्यामुळे पूर्णांगिनी महिलांचा सन्मान कुंकू आणि सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात त्यांना वागण्याची संधी यामुळे मिळाली। आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या हळदी कुंकवाला शोधत असतो की सुवासिनी, सौभाग्यवती, ज्यांचे मिस्टर जिवंत आहेत अशा महिला, पण ज्यांचे पती अकाळी गेलेले आहेत त्या महिलांसाठी आपण असे कोणते उपक्रम राबवतो का? अजिबात नाही। उलट आपण त्यांना सतत जाणीव करून देतो की तुम्ही हळदी कुंकवाच्या समारंभासाठी येऊ शकत नाही, मग त्यांनी आपलं तोंड घेऊन कुठेतरी आड बाजूला लपायचं आणि अशा हळदी कुंकू समारंभापासून वेगळं राहायचं, अलिप्त राहायचं। ही रूढी परंपरा आपल्या आजच्या 21व्या शतकातील ज्या शिकलेल्या महिला आहेत त्यांनी आणलेली आहे आणि म्हणून सांगावंसं वाटतं, अगं आज तिच्यावरती वेळ आहे, उद्या आपल्यावरतीही ही वेळ येऊ शकते आणि आपल्यालाही समाज वाळीमध्ये टाकू शकतो हळदी कुंकवाच्या समारंभापासून। त्यामुळं प्रत्येक विधवेला तिच्या सन्मानासह जगण्याचा अधिकार आहे। केवळ हळदी कुंकू हा भाग नाहीच आहे, उलट आपण तिला अशा कार्यक्रमांना बोलवून तिचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे। हां, काही महिला म्हणतील, बाई माधुरीनं तिला बोलवलं म्हणजे आता आपण नाही जायचं हळदी कुंकाला। ठीक आहे, इग्नोर करा अशा लोकांना ज्यांना रूढी परंपरांमध्ये अडकून पडायचं आहे। त्या स्वतःचीही प्रगती कधी करणार नाहीत आणि दुसऱ्यांचीही त्यांना भगवणार नाही। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि राजा राममोहन रॉय या सगळ्यांनी विधवा रूढी परंपरा बंद व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले आणि आपण 21व्या शतकात येऊन पुन्हा तेच चालू करतोय। म्हणजे ऐगो त्या विधवेला का बोलवायचं आपण हळदी कुंकाला? कुणी दिलाय हा विधवा शब्द आणि का निर्माण झालाय हा विचार करा। कुंकाचं पहिलं निमंत्रण अशा महिला भगिनीला देणार आहे की जिचे पती अकाली गेलेले आहेत तिची साथ सोडून, आणि त्यांच्याच हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या फोटोचं अनावरण करून आपण छान असं हळदी कुंकू घेतोय। तुम्ही अशी संकल्पना राबवा आणि राबवली तर मला नक्की कळवा। राबवत असाल तर तुमचं कौतुक आहे। धन्यवाद।